आज आपण भेंड्याची भाजी बनवणार आहोत। ती साधी, सोपी आणि चविष्ट अशी ही भेंड्याची भाजी आपण बनवलेली आहे। साहित्यही खूप कमी लागतं, खूप कमी मसाल्यांचा वापर केलेला आहे आणि बनवायला एकदम सोपी आणि चटपटीत लागते। पोळीबरोबर, भाकरीबरोबर खाण्यासाठी एकदम अप्रतिम आहे। तर एकदा नक्की बनवून बघा। नेहमी त्याच पद्धतीने भाज्या बनवून जर आला असेल कंटाळा, तर ही पद्धत एकदा वापरून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। टिफिनमध्ये देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। मुलंही खूप आवडीने खातील। मला तर या पद्धतीने खूप भेंड्याची भाजी आवडलेली आहे। तर तुम्हाला ही भेंड्याची भाजी कशी वाटली तेही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। तर भेंड्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो ताजी अशी फ्रेश मस्त हिरवीगार कोवळी भेंडी घेतलेली आहेत। ही भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। व्यवस्थित धुवून घ्यायची आणि थोडी कोरडी करून घ्यायची, म्हणजे यावरती पाणी असेल तर ते पुसून घ्या। आता याला आपण कट करणार आहोत। तर देठाकडचा जो भाग आहे तो कट करून टाकायचा आणि या भेंडीचं मध्यभागी अशी चिरा करायची, आपल्याला 2 भाग करायचे आहेत। यामुळे काय होतं, भेंड्यामध्ये जर कीड वगैरे असेल तर ते आपल्याला दिसतं आणि आपल्याला याचे असे मोठे पीसेस करायचे आहेत। बघा, बोटाच्या पेरा एवढे असे मोठे पीसेस केले, 1 इंचापेक्षा थोडेसे मोठे, तर ते दिसायलाही खूप सुंदर दिसतात। आता मोठी भेंडी असेल तर 3 पीसेस होतात किंवा आता छोटी असतील तर 2ही करू शकता। तर ही मोठी भेंडी होती, त्याचे मी 3 पीसेस केलेले आहेत। आता ही जी मी घेतलेली आहे भेंडी, त्याची छोट्या साईजची आहे, तर याचे आपण 2च भाग करून घेणार आहोत। तर या पद्धतीने बघा 2 भाग करून घेतलेले। तर असंच मी सर्व भेंडी जी आहे कापून घेते। तर भेंडी आपली सर्व कापून झालेली, अशी मस्त लांबटच भेंडी कापून घ्यायची, दिसायला खूप सुंदर दिसतं। आणि आता आपण काय करणार आहोत, एक बटाटा घ्यायचा आहे, सोललेला मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे आणि यालाही आपल्याला जसं भेंडीचे पीसेस कट केले तेवढ्याच साईजमध्ये कट करायचं आहे। तर बटाटा मध्यभागी कट करायचा, एका बटाट्याचे 2 भाग करायचे आणि दुसऱ्या पार्टचे परत 2 भाग करायचे, म्हणजे एका बटाट्याचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत। आणि जसं फ्रेंच फ्राईज असतात तसे आपण याचे आधी लांबट पीसेस करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याचे परत 2 भाग करून घ्यायचे, म्हणजे भेंडीच्या आकाराचे हे पीसेस होतील या पद्धतीने बघा। तर सर्व बटाटा मी कापून घेतलेला आहे। आता याला आपण पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घेऊया। तोपर्यंत आपण गॅसवरती चढवूया पॅन आणि पॅनमध्ये 3 चमचे मी तेल घेतलेले। त्यानंतर हा जो बटाटा आपण कापून घेतलेला होता तो पुसून घेतला आहे, मी धुवून पुसून घेतलेला आहे आणि आपण याला लगेचच तेलामध्ये घालून फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे बटाट्याच्या भाजीमध्ये बटाट्याचा हा फ्लेवर खूप छान येतो, चव खूप छान लागते असं फ्राय करून घातल्यामुळे। तर गॅस एकदम मिडियमवरती ठेवायचे आणि हा बटाटा आपण फ्राय करून घेणार आहोत। तर बटाटा एक खाताना फिक्का लागू नये म्हणून यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं मीठ, अगदी पाव चमचा एवढं मीठ घालणार आहोत। फक्त बटाट्याला लागेल एवढं मीठ घालायचं, म्हणजे बटाटा फ्राय करताना मीठ घातलं ना की मस्त असं टेस्टी बटाटा तयार होतो, फ्रेंच फ्राईसारखा। तर याला कवर करून एकदम लो फ्लेमवरती शिजवून द्यायचं आहे आपल्याला। तर बघा, मस्त सर्व बाजूने मिक्स करत आपण याला थोडं असं कवर करून फ्राय करून घेणार आहोत बटाटा। तर थोडंसं पलटी करायचं, परत फ्राय करायचं। तोपर्यंत आपण काय करायचं, दुसरा पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण घेणार आहोत साधारण 2-3 चमचे बेसन, 2 मोठे चमचे मी बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसन आपल्याला एकदम खमंग असं भाजून घ्यायचं आहे। असं सुगंध आला पाहिजे असं भाजून घ्यायचं एकदम लो फ्लेमवरती। गॅस लक्षात ठेव, एकदम लोवरती ठेवा, कारण बेसन लगेचच जळतं, त्यामुळे एकदम लोवरती आपण याला सतत असं मिक्स करत भाजून घ्यायचं आहे। ते बेसनमध्ये भेंडी बनवली ना तर अप्रतिम लागतात चवीला, तर एकदा नक्की बनवून बघा तुम्ही। तर याला आता मी मस्त मिक्स करत बेसन आपलं छान असं भाजून झालं आहे बघा, कलरही चेंज झालेला आहे, खमंग असं सुगंध सुटलेला आहे बेसनला। तर आता हे बेसन आपण काढून घेऊ आणि आता बटाटा चेक करूया। तर बटाटाही आपला मस्त असा फ्राय झालेला आहे बघा, मस्त सॉफ्टही झालेला आहे, असं कलरही थोडंसं हलकासा आलेला आहे। तर पलटी करून थोडंसं अजून आपण फ्राय करून घेऊया, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित फ्राय होईल। तर थोडंसं हलकासा फ्राय करायची गरज आहे। तर बघा, मस्त असा बटाटा फ्राय झालेला आहे। तर आपण हा बटाटा आता काढून घेऊया आणि सेम तेलामध्ये जी आपण भेंडी कापून ठेवली होती ती भाजून घ्यायची आहे। तर सर्व भेंडी मी एकसाथच घालते आणि मीडियम फ्लेमवरती आपण ह्या भेंड्यांना मस्त सतत मिक्स करत भाजून घेऊया। मस्त असं अशी कुरकुरीत भेंडी होतात आणि चवीला एकदम अप्रतिम लागतात। आता ह्या भेंड्यांना बघा मध्ये तार सुटलेले दिसत असेल,
तर ती तार घालवण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं घालायचं आहे लिंबूचा रस. तर अर्ध्या लिंबू मी घेतलेला आहे, त्याचा पिळून रस घालायचा आहे. त्यामुळे जी तार आहे ती पण निघून जाते आणि भेंड्यांना खूप छान टेस्ट येते. आता मिक्स करून आपण हे भेंडी मस्त अशी फ्राय करून घेतलेली बघा, छान दिसत. यापेक्षा डार्क जास्त करायचे नाही आहे. तर भेंडी आपण काढून घेऊया आणि सेम पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतले आणि तेल गरम झालं की अर्धा चमचा घालायचं आहे जिरं आपल्याला. आणि जिरं हे थोडंसं तडकू द्यायचं आहे, म्हणजे त्याचं पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे एवढं आपल्याला हे जिरं तडकू द्यायचं आहे. जिरं छान फ्राय झालं की यामध्ये अगदी छोटासा कांदा घालायचा आहे. एकदम मीडियम साईजचा मी कांदा घेतलेला आहे आणि कांदा आपण हा भाजून घ्यायचा आहे. एकदम थोडासा असा लालसर कलर येईपर्यंत आपण हा कांदा भाजून घेणार आहोत. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर कांदाही बघा आपला मस्त असा फ्राय झालेला आहे, थोडा हलका कलर चेंज झालेला आहे. यामध्ये घाले मसाले. तर अर्धा चमचा धने पावडर घालते, सोबतच मग 1 चमचा लाल मिरची पावडर घालते. आता तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता. थोडीशी घालूया हळद, पाव चमचा एवढी. आणि अर्धा चमचा मी इथे किचन किंग मसाला घालते, खूप छान टेस्ट येते. याऐवजी तुम्ही मग गरम मसाला असेल तोही घालू शकता. तर हलकेसे मसाले आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि परत सर्व मसाले आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅस एकदम लोवरती ठेवायचा आहे, नाहीतर मसाले जळू शकतात. आता लगेचच आपण यामध्ये जी भेंडी आणि बटाटा भाजून ठेवला होता तो घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. किती सोपी आहे बघितलं बनवायला भाजी, एकदम कमी साहित्य लागतं, यापेक्षा जास्त साहित्य आपल्याला लागणार नाही आहे. किती सोपी आणि चविष्ट एवढी भेंडी लागते ना की तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल. तर भेंडी आता सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेते, म्हणजे मसाले जे आहेत पूर्ण भेंडी आणि बटाट्यामध्ये त्याचा फ्लेवर उतरेल. पाणी अजिबात वापरायचं नाही आपल्याला. फक्त आता असंच सतत मिक्स करत आपण हे भेंडीमध्ये पूर्ण मसाले उतरवणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला. मस्त असा मसाला बटाटा आणि भेंड्यांवरती व्यवस्थित कोट झालेला आहे, दिसायला छान दिसत. आता यामध्ये घालूया आपण जे बेसन फ्राय करून भाजून ठेवलं होतं, ते रोस्ट करून ठेवलेलं बेसन घालायचं आहे. 2 चमचे बस होता, जास्त घालायची गरज नाही आहे, नाहीतर ते एकदमच बेसन लागेल. फक्त वरती थोडंसं हलकीशी कोटिंग आली पाहिजे एवढंच आपल्याला बेसन घालायचं आहे. तर बेसनमुळे आणि बेसन जे आहे तेलामुळे मस्त असं कोटी होतं भेंड्यांवरती. त्या फक्त मिक्स करत राहायचं हलकं हलकं आणि थोड्या वेळाने बघा एकदम मस्त असं कोटिंग येईल बेसनची. तर मस्त असं बघा बेसनची कोटिंग आलेली आहे भेंड्यावरती, खूप छान दिसत आहे. तर हे आपलं मस्त असा भेंडी मसाला तयार झालेला आहे, झटपट भाजी. तर कशी वाटली मला कमेंट्समध्ये ज़रूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही या छान रेसिपीचा आनंद घेता येईल.